हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे इंस्टाग्रामवर। माहेरवरून आल्यानंतर ना घरामध्ये एवढा पसारा झालेला होता आणि त्यात भर टाकली म्हणजे माझ्या मुलीने, ते म्हणजे तिचे खेळणी हॉलमध्ये पसरून। सर्वात आधी घरातली आवरावर केली आणि तिचे टॉयज ज्यामध्ये असतात त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून दिले। मला माहिती आहे की तुझं थोड्या वेळानंतर जे मी ठेवून दिलेले टॉयज आहेत व्यवस्थित ते परत जसेच होणार आहे, पण माझं काम आहे रोज ते करणं, त्यामुळे मी ते करतेच। नाईट ड्युटी करून जाऊ आलेल्या होत्या, म्हणाल्या पहिला की मला मी मस्त झोप घेते आणि बस काही काम वगैरे करत नाही, असं म्हणून देखील त्यांचं कामावर काम एक एक चालूच। कपडे तर असे पडले धुवायला जसे की माझ्या इथे लॉन्ड्रीज खुलली आहे। हे सर्व कपडे आता मी एकाच दिवशी धुणार एवढी तर बहादूर नाहीये, म्हणून त्यामधले मी अर्धे कपडे धुतले आणि अर्धे भिजत ठेवले, म्हणजे जे मी आता उद्या धुणार। छतवर काम चालू आहे त्यामुळे माझ्या स्कूटीवर पूर्ण धूळ जमा झाला होता। पहिला माझ्या स्कूटीला चकचक केलं। माझी स्कूटी माझा जीव की प्राण आहे। आतमध्ये आली, बघितलं तर जाऊ लादी पुसत होता। त्यांना म्हटलं तुम्ही तर झोपणार होत्या, काय झालं झोपायचं? म्हणाला गप्प बस, तुझं काम कर। तोंडावर बेइज्जती कोण करते कोणाची हो, पण माझी जाऊ नेहमीच करते बरं का। खरं तर घरातली कामं आवरल्यानंतर दुपारी झोपण्यापेक्षा मला तरी असं वाटतं आपण काहीतरी करावं, आणि माझं तर अजिबात बाहेर जाणं होत नाही, त्यामुळे मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं सुरू केले, ज्यामधून मला थोडी इन्कम मिळते। आणि तुम्हाला काय वाटलं मी खरंच सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकणं बंद करेल? अजिबात नाही। काही कुचकट लोकांनी माझ्या घरच्यांची कितीही कान भरले तरी माझं सोशल मीडिया अकाउंट बंद होणार नाही, हे तुम्हाला मी आधीच सांगते बरं का। इथे मस्तपैकी मी कारल्याची भाजी बनवली आणि जेवणाची प्लेट घेऊन जेवायला गेली, तर बिट्टू ना माझ्या पायाच पडत होती। काय झालं होतं तिला काय माहिती, 50 वेळा ती माझ्या पायाच पडली। असा होता माझा आजचा दिवस। ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।